investigation. आणि इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे केवळ प्रवाशांनाच फटका बसला असं नाही, तर शेतकऱ्यांना सुद्धा, देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसल्याचं समोर आलं। सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि या लग्नसराईच्या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये देशांतर्गत फुलांची वाहतूक ही हवाई माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते आणि हीच हवाई वाहतूक न झाल्यामुळे देशभरातल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटींचा फटका बसल्याची माहिती आहे। देशांतर्गत दररोज सुमारे 40 लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, ज्यामध्ये 25% म्हणजे 10 लाख गुलाब हे विमानाने पाठवले जातात। पण इंडिगोच्या गोंधळामुळे हे सगळे गुलाब विविध विमानतळांवरती पडून सुकून गेले, खराब झाले। सध्या एका गुलाबाची किंमत 20 रुपये इतकी आहे आणि याच हिशोबाने गेल्या 5 दिवसात शेतकऱ्यांना अंदाजे 10 कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय आणि याची भरपाई कोण देणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय। माझं रोजचं प्रोडक्शन 8000 स्टेम्स आहेत। त्यापैकी 2000 स्टेम विमानाने मी दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी यांना पाठवत होतो, परंतु गेल्या 4 ते 5 दिवसापासून इंडिगो एअरलाइनच्या डिस्टर्बन्समुळे माझे बॉक्स पुणे एअरपोर्टला पडून आहेत। पर डे साधारणतः 40,000 रुपये नुकसान होत आहे आणि 5 दिवसाचं कॅल्क्युलेट केलं तर 2 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। रोज आमचे कमीत कमी पूर्ण मावळामधून 1,80,000 ते 2 लाख फुलं पूर्ण विमानाने जातात आणि परदेशात पण आमचे कमीत कमी 40 ते 50 हजार पर वीकली फुलं जातात, तर ते पण पूर्ण नुकसान झालेलं आहे।